आज आपण बनवूया रेस्टॉरंट स्टाईल पनीर मक्खनवाला। आपण आता ग्रेव्हीसाठी टमाटे कट करून घेऊ। टमाटर कट करून झाले, टमाटर काढून घेऊ आपण। आपण आता ग्रेव्हीसाठी कांदे कट करून घेऊ। कांदे कट करून झाले, कांदे काढून घेऊ आपण। आपण आता कढईमध्ये तेल घालून घेऊ सर्वप्रथम। त्यामध्ये आपण आता बारीक कट केलेले टमाटर आणि कांदे घालून घेऊ। इथे मी साबूत लाल मिरची घेतलेले 10 ते 12 ग्रेव्हीसाठी। काही खडे मसाले घेतलेले, हिरवी मिरची घेतलेली। खड्या मसाल्यामध्ये मी दालचिनी घेतलेली, काळी मिरी आहे, लवंग आहे, जावित्री आहे आणि तेजपत्ता आहे। आपण आता त्यामध्ये मीठ घालून अर्धा चम्मच हळद आहे, काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे 2 चम्मच, अख्खा दाणा आहे पावडर, 1 वाटी काजू घेतलेला आहे तो पण घालून घेऊ आपण। मगज घेतलेली 1 वाटी ती पण घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। सर्व ग्रेव्हीचं मटेरियल व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आपण आता त्यामध्ये पाणी घालून घेऊ। 10 ते 15 मिनिटं आपण अशीच ग्रेव्ही वाफेवर शिजवून घेऊ। आपण आता पनीर कट करून घेऊ। अशा पद्धतीने पनीरचे सर्व किप करून घेऊ आपण। पनीर व्यवस्थित आपलं सर्व कट करून झालेले आहे, काढून घेऊ एक प्लेटमध्ये। 15 मिनिटं झालेले, आपण आता झाकण काढून घेऊ। छान अशी ग्रेव्ही आपली बॉईल झालेली बघू शकता। टमाटे पण आणि बाकी खडे मसाले व्यवस्थित बॉईल झालेले। आपण आता ग्रेव्ही काढून घेऊ। आपण आता ही ग्रेव्ही थंड करून याची पेस्ट बनवून घेऊ बारीक। गावठी तूप घेतलेलं आहे मी 1 चम्मच, बटर आहे अमूलचं, अद्रक लसूण पेस्ट घेतलेली 1 चम्मच। व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊ जोपर्यंत त्याचा कच्चापणा जात नाही तोपर्यंत। अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित आपली फ्राय झालेली, त्याचा कच्चापणा पण गेलेला बघू शकता, दाणे दाणे झालेले व्यवस्थित। आपण आता त्यामध्ये आपली ग्रेव्हीची पेस्ट केली होती ती घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। ग्रेव्ही आपण छान अशी परतून घेऊ, जोपर्यंत तिला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण ग्रेव्ही परतून घेऊ। आपली ग्रेव्ही व्यवस्थित रेडी झालेली बघू शकता, छान थिक पण झालेली आहे। आपण आता ग्रेव्हीमध्ये पनीर घालून घेऊ, क्यूब केले होते ते। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपण आता कसुरी मेथी घालून घेऊ। चीज क्यूब घेतलाय मी, चीज क्यूब आपण किसून घेऊ। पनीर घेतलेले आहे, पनीर पण किसून घेऊ आपण। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। इथे मी अमूल फ्रेश क्रीम घेतली, ती पण घालून घेऊ आपण। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। पण आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ। आपण ग्रेव्ही करताना थोडंसं मीठ घातलं होतं। अजून हळद आहे 1 टीस्पून, काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे 1 टीस्पून, धना पावडर 1 चम्मच, किचन किंग मसाला 1 चम्मच। मसाला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। या रेसिपीला जास्त मसाले जात नाही, त्यामुळे मी जास्त मसाल्याचा वापर नाही केलेला आहे। आपण आता यामध्ये स्वीटनेस पाण्यासाठी आपण क्रीम तर टाकलेलीच आहे, आपण आता मध घालून घेऊ। तुम्ही मधच्या ऐवजी साखरचा पण वापर करू शकता। मिक्स करून घेऊ व्यवस्थित। आपण आता अजून ग्रेव्ही बनवण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेऊ। मसाल्याचं पाणी आहे मिक्सर जारचं, ते घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता आपण पनीरची भाजी 5 मिनिटं अशीच वाफेवर शिजवून घेऊ। आपण आता झाकण काढून घेऊ। छान अशी आपली ग्रेव्ही पण रेडी झालेली बघू शकता। आपला आता पनीर मक्खनवाला रेडी झालेला आहे। आपण आता सर्व करून घेऊ। ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा।
या रेसिपीसोबत तुम्ही बटर नान किंवा कुलचा खाऊ शकता, खूप छान टेस्ट येईल. आणि सोबत बासमती जिरा राईस.